नमस्कार सर्वांना, कसे आहात? मी ना काही दिवसांपूर्वी ना एका आजोबांबद्दल व्हिडिओ बनवला होता की ते आजोबा ज्यावेळेला जिवंत होते तर त्यावेळेला घरच्यांनी त्यांना साधे पोहेसुद्धा खायला दिले नाहीत आणि मेल्याच्या नंतर 10व्या कार्याचा खर्च करून लोकांना दिखावा केला. तर ह्या बाबतीत आहे ना काही लोकांना ह्या गोष्टी पटल्या, कारण की आजूबाजूच्या वातावरणात त्यांनी तसं काही बघितलेलं होतं. पण याला काही अपवादही होते. ती लोकं म्हटली की म्हातारी माणसं फार त्रास देतात, खूप चिडचिड करतात, खूप जास्त त्यांचा त्रास सहन करून घ्यायला लागतो आणि अशा वेळेला घरातलं वातावरण दूषित होतं किंवा काही लोकं आहेत ना नाटक करतात, असं त्यांनी बऱ्याच मला कमेंट्स आलेले आहेत. म्हणजे इंस्टाग्रामला काही आहेत, फेसबुकलाही काही आहेत आणि असं ह्या पद्धतीचं लोकांचं ज्यावेळेला शब्द ऐकलेत त्यावेळेला खरंच आश्चर्य वाटलं. बरं, काही लोकांनी हेही सांगितलं की बोलणाऱ्याला काय जातं आहे, ज्यांच्या घरामध्ये ही परिस्थिती असते ना त्यांना कळतं. तर ह्या सर्व लोकांना ना एक गोष्ट फार आवर्जून सांगावीशी वाटेल. तर मी फक्त बोलत नाही आहे, आमच्या घरातही आहे ना आजी आजोबांची ज्या वेळेला म्हणजे त्यांच्या शेवटच्या काळामध्ये ना त्यांनीही आजारपणामुळे दुखण्यामुळे ना असे त्रास दिलेले आहेत. पण त्या परिस्थितीमध्ये ना आमच्या आईने कधीही चिडचिड न करता अतिशय शांततेने आणि अतिशय समंजसपणाने त्यांची सेवा केलेली आहे आणि ती सेवा आम्ही बघितलेली आहे. त्याचमुळे ना वयस्कर लोक किती त्रास देतात किंवा ते कशा पद्धतीने त्यांना हँडल करायचं या गोष्टीचा आहे ना बराच नाही म्हणणार मी, पण थोडाफार अनुभव आहे. माझ्या ज्या आजी होती ना तर त्या आजींना ब्लड कॅन्सर झालेला होता आणि ज्या व्यक्तीने पूर्ण जीवनामध्ये कधीही डॉक्टर दवाखाना केलेला नाही, त्या काळातली लोकं आहेत ना डिलेव्हरीसुद्धा घरीच व्हायचे. म्हणजे तेव्हासुद्धा त्यांना डॉक्टरची गरज पडत नव्हती आणि अचानकपणे ज्या वेळेला असा काहीतरी आजार आपल्याला माहिती पडतो तर साहजिकच आहे त्यांची चिडचिड वाढते. ते लोक एखाद्या लहान लेकरापेक्षाही जास्त त्रास देतात. तर अशा परिस्थितीतसुद्धा माझ्या आईने फक्त त्यांना एकच वाक्य म्हणायची की आत्तापर्यंत तुम्ही घरातले मोठे म्हणून मी तुम्हाला सांभाळलं, आता इथून पुढे मी तुम्हाला माझी मुलं म्हणून सांभाळणार. कारण जर एखादी मूल जिद्दी असलं, त्रास देणारं असलं तरीसुद्धा आई त्याच्यावर माया करणं सोडत नाही आणि त्या मुलाला कधी टाकून देत नाही. तर अशा पद्धतीने ना तिने आमच्या आजी आजोबांचा सांभाळ केलेला आहे, सेवा केलेली आहे आणि ही गोष्ट आम्ही आमच्या लहानपणापासून बघत आलेलो आहोत. त्यामुळे जे लोक म्हणतात ना ज्याच्या घरात असतं त्याला समजतं. तर आम्हाला ह्या गोष्टीचे चांगले अनुभव आहेत. आणि राहिला प्रश्न हा ज्याच्या त्याच्या संस्कारांचा, ज्याच्या त्याच्या घरच्या वातावरणावर अवलंबून असतं. तर आम्हाला खरंच असं वाटतं आज जर एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीची आम्हाला सेवा करण्याची संधी मिळाली तर ती मनोभावे करू. आणि आजही मी पुन्हा तेच म्हणेल, जिवंत आहेत ना तोपर्यंतच त्यांच्याशी नीट वागा. मेल्यानंतर दिखावा करण्यापेक्षा आहे ना जिवंत असताना प्रेमाने बोललेले 2 शब्द कधीही महत्त्वाचे.